नमस्कार मित्रांनो, मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ आहे. परीक्षा पे चर्चा 2025 या परीक्षा पे चर्चामध्ये कशाप्रकारे सहभाग घ्यायचा याविषयी महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं, यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा प्रकारे इथे सहभागी होणार आहेत. आणि याकरता आपल्याला 3 प्रकारचे व्हिडिओ इथे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये फक्त आपण विद्यार्थी स्वतःचं रजिस्ट्रेशन कसं काय करू शकतात. आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे मोबाईल नसतोच, पण जर ज्या विद्यार्थ्याकडे मोबाईल आहे त्या विद्यार्थ्याने स्वतःचं रजिस्ट्रेशन कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, तत्पूर्वी आपण या कार्यक्रमाची रूपरेषा पाहूया. बघा, आता परीक्षा पे चर्चा नोंदणी सुरू झाली आहे. शासन पत्रक याविषयी आलेलं आहे 2024-25चं. आता परीक्षा पे चर्चा नोंदणी करण्यापूर्वी आपल्याला या कशा प्रकारचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये कोणत्या प्रकारची रूपरेषा असते, हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचे. बघा, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम होणार आहे आणि आपण या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेतच. आता बघा, या कार्यक्रमामध्ये मागील 7 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे. यंदाचं हे 8वं वर्ष आहे आणि या कार्यक्रमामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहे. यावर्षी होणारा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची नोंदणी सुरू झालेली आहे आणि आपल्याला नोंदणी करण्याकरता लिंक दिलेली आहे. त्या लिंकद्वारे आपल्याला नोंदणी करायची आहे. परीक्षा पे चर्चा हे यंदाचे 8वं वर्ष आहे आणि या कार्यक्रमामधून विद्यार्थी पालकांना परीक्षा विषयीची जी भीती आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या कार्यक्रमाचे आयोजन टाऊन हॉल भारत मंडपम नवी दिल्ली येथे 2025मध्ये जानेवारी 2025मध्ये होणार आहे. परीक्षा पे चर्चा उपक्रमात सहभागी होण्याकरता आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे. आता बघा, इथे पंतप्रधान आपण नोंदणी केल्यानंतर माननीय पंतप्रधान यांना 500 शब्दाचा प्रश्न विचारता येतो. या स्पर्धामध्ये इयत्ता 6वी ते 12वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. येथे 1 ते 5चे विद्यार्थी सहभागी होऊ शकत नाही. जास्तीत जास्त बघा 50 अक्षरामध्ये विद्यार्थी आपला प्रश्न माननीय पंतप्रधान यांना विचारू शकतात. पालक आणि शिक्षकसुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतात. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये सहभागी कसं व्हायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक याची मिळेलच. त्या लिंकवर क्लिक करून आपण या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आता मी यामध्ये ॲक्च्युअली तुम्हाला प्रोसेस करून दाखवणार आहे. सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थी रजिस्ट्रेशन कसं करायचं हे मी इथे आपल्याला करून बघा मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे की गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर यामध्ये समोरची प्रोसेस आपल्याला करायची आहे. तुम्ही लॅपटॉपमध्ये सुद्धा करू शकता, पण आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ हे मोबाईलवर कशाप्रकारे करायचं, कारण की कसं आहे, लॅपटॉप प्रत्येकाकडे अवेलेबल नसतो. त्यामुळे मोबाईलवर कसं करायचं हे आपल्याला इथे आमच्याद्वारे शिकवले जाते. बघा, आता इथे सर्च बॉक्समध्ये आपल्याला पेस्ट करून इथं काय करायचं, लिंक पेस्ट करायची आहे. इथे हळू असं दाबून बघा, इथे लिंक आपल्याला काय करायची आहे, पेस्ट करायची आहे. बघा मित्रांनो, लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण अशा प्रकारे या पेजवर पोहोचलो. आता सर्वप्रथम इथे बघा, वर इंग्लिश दिलेलं आहे. इथे इंग्रजीमध्ये ए दिलेला आहे, अ दिलेला आहे आणि बाकी इंग्लिश दिला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही भाषा निवडू शकता. आता मी मराठी भाषा निवडली आणि हे जे पेज आहे पूर्ण मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. बघा, आता इथे बघा, खाली आपण स्क्रोल करत जाऊ. यामध्ये काय दिलेलं बघा, PPC 2025 रिवॉर्डबद्दल महत्त्वाच्या तारखा, पंतप्रधान मोदीसह तुमच्यातील एक्झाम वॉरियरला प्रज्वलित करा. आता सहभागी व्हा यावर क्लिक करून तुम्ही सहभागी होऊ शकता. आता समोर जाऊ. परीक्षेचा ताण मागे टाकून सर्वोत्तम काम करण्याची प्रेरणा मिळण्याची वेळ आली आहे. आता बघा, भारतातील प्रत्येक विद्यार्थी ज्या संवादाची वाट पाहत आहे तो येथे आहे. परीक्षा पे चर्चा, पंतप्रधान नरेंद्र मोदी पालक शिक्षकांशी संवाद साधतील, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांची सर्व स्वप्ने आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी मदत आणि सक्षम केले जाईल. मग परीक्षा पे चर्चाच्या 8व्या आवृत्तीत सहभागी होण्याची संधी तुम्हाला
आता पहा, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे 3 प्रकारचे घटक सहभागी होऊ शकतात. कशी मिळते हे सोपे आहे. हेही वाचा म्हणते. परीक्षा गोष्ट सहभागी व्हा बटनावर क्लिक करा. लक्षात ठेवा, ही स्पर्धा 6 ते 12वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. जास्तीत जास्त 500 अक्षरामध्ये विद्यार्थ्यांनी आपला प्रश्न माननीय पंतप्रधानांना सादर करावा. पालक आणि शिक्षक देखील सहभागी होऊ शकतात. त्यांच्यासाठी केवळ डिझाईन केलेल्या ऑनलाईन उपक्रमामध्ये त्यांच्या प्रवेशिका सादर करू शकता. म्हणून सहभागी व्हा. आता बघा, इथे विद्यार्थ्यांना सहभागी करायचं आहे, तर विद्यार्थ्यांनी इथे क्लिक करायचं. शिक्षक जर विद्यार्थ्याला सहभागी करून आता काही काही विद्यार्थी तर मोबाईल नसतात, तर त्यांना शिक्षकांनी सुद्धा त्यांना सहभागी करून घ्यायचं आहे. आणि इथे शिक्षकसुद्धा इथे सहभागी होऊ शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकसुद्धा इथे सहभागी होऊ शकतात. बघा, मुख्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निवडलेल्या सुमारे 2500 विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्रालयाकडून PPC किट्स प्रदान केली जाईल. हे महत्त्वाचं आहे. 2500 विद्यार्थ्यांना PPC किट मिळणार आहे. प्रारंभ तारीख 14 डिसेंबर. बघा, 14 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे आणि अंतिम तारीख आहे 14 जानेवारी 2025 इथे सहभाग घेण्याची. पंतप्रधान मोदीसह तुमच्यातील एक्झाम वॉरियरला प्रज्वलित करा. थेट पंतप्रधान मोदीशी संपर्क साधा. मी एक्झाम वॉरियर आहे. कारण आता बघा, इथे तुमचा अनोखा परीक्षा पंतप्रधान मोदीसोबत शेअर करा. चमचमत्या कवचातील एक एक्झाम वॉरियर म्हणून परीक्षेच्या भीतीवर आणि शक्तीवर विजय मिळवण्यात तुम्हाला काय मदत मिळते? तुमच्या POV, तुमची अभ्यासाची पद्धत, तुमची तयारी, परीक्षेदरम्यान यशाचा मंत्र असलेली कोणतीही गोष्ट 300 शब्दात शेअर करा. अशा प्रकारे इथं आहे. परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एक्झाम वॉरियर या मोठ्या चळवळीचा एक भाग आहे, जो तरुणांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण करू शकतो. टॉप 10 लेजेंडरी एक्झाम वॉरियर्सना आयुष्यात एकदा संधी मिळेल पंतप्रधान निवासस्थानी जाण्याची. बघा, हे महत्त्वाचं. पंतप्रधान निवासस्थानी जाण्याची सगळ्यात म्हणून विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांनी, समाजाला एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या प्रयत्नामुळे ही चळवळ सुरू आहे, जिथे प्रत्येक मुलांचे अद्वितीय व्यक्तिमत्व साजरे केले जाते, प्रोत्साहन दिले जाते आणि स्वतःला पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी परवानगी दिली जाते. या चळवळीला प्रेरणा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पथप्रदर्शक बेस्ट सेलिंग पुस्तक एक्झाम वॉरियर्स आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी शिक्षणाकडे पाहण्याचा ताजेतवाने दृष्टिकोन मांडला आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञान आणि सर्वांगीण विकासाला प्राथमिक महत्त्व दिले जाते. अनावश्यक तणाव आणि दबावामुळे जीवन मरण परिस्थिती बनविण्याऐवजी प्रत्येकाने परीक्षा योग्य दृष्टिकोनातून घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. बघा, अशा प्रकारे या ॲप आहे. तुम्ही इथे हे ॲप डाउनलोड करू शकता. इथं सर्व दिलेलं आहे. त्यांच्या मित्रासह पूर्ण डिझाईन केलेले लॉट ऑफ कार्ड्स भरण्यास आणि शेअर करण्यास सांगावं. अशा प्रकारे इथे तुम्हाला सर्व प्रकारचं इथे दिलेलं आहे. आता आपण सर्वप्रथम काय करूया, इथे कशा प्रकारे सहभागी व्हायचं. बघा, इथे पार्टिसिपेंट नाऊ इथे दिलं आहे, त्यावर क्लिक करा. आणि पार्टिसिपेंट नाऊ यावर क्लिक केल्यानंतर इथे विद्यार्थी म्हणून कशा प्रकारचं सहभागी व्हायचं. इथे बघा, विद्यार्थी स्वसहभाग. आता येत्या 6वी ते 12वीचे विद्यार्थी सहभागी होण्यासाठी फक्त पहा, इथं लक्षात ठेवा. आता एक विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे स्वतः सहभागी व्हा, म्हणजे शिक्षकाची मदत नाही. जर त्याच्याकडे मोबाईल उपलब्ध असेल तर त्याकरता विद्यार्थ्यांनी स्वतःच इथे लॉग इन करायचं आहे. याकरता पालकाची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. इथे क्लिक केल्यानंतर बघा, इथे पूर्ण नाव टाकायचं आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि इथं लॉग इन विथ OTP आपल्याला OTP येईन. शेवटी इथं आपल्याला लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला OTP येईन, तो सबमिट करायचा आहे आणि समोरची प्रोसेस. बघा मित्रांनो, आता इथे तुम्ही तुमचं इथे नाव टाकलं, मोबाईल नंबर टाकला, त्याच्यानंतर बघा इथे इंटर OTP आहे. इंटर OTP इथे OTP टाकला आणि मग तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. बघा, इथे सबमिटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे समोरचं प्रोसेस येईल. इथे बघा काय म्हणते, स्टुडंट फॉर्म, म्हणजे इथे आता विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यामुळे स्टुडंट फॉर्म इथे ओपन झालेला आहे. आता इथे बघा, आपल्याला काय करायचं आहे, महत्त्वाच्या तारखा. पंतप्रधान मोदीसह तुमच्यातील एक्झाम वॉरियरला प्रज्वलित करा. विद्यार्थी सेल म्हणून इथे सहभागी घेऊ शकता. विद्यार्थी तपशील. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, सरनेम लिहायचं आहे, इथे ईमेल ID टाकायचा आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, इथं लिंग टाकायची आहे, इथं जन्म टाकायचा आहे, जन्मतारीख टाकायची आहे, वर्ग टाकायचा आहे. बघा, इथे
पत्ता. आता इथे बघा तुम्हाला पत्ता व्यवस्थित टाकणे आवश्यक आहे, कारण यामध्ये तुम्हाला सहभागाचं प्रमाणपत्र मिळणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी इथे पत्ता व्यवस्थित टाकायचा आहे. इथे पालकाचं नाव टाकायचं आहे. ज्या शाळेमध्ये शिकत आहे विद्यार्थी शाळेचा तपशील इथे नोंद करायचा आहे. बोर्ड आपल्याला इथे सिलेक्ट करून आपल्याला इथे बोर्ड निवडायचा आहे. त्यानंतर इथे पत्ता टाकायचा आहे शाळेचा. इथे देश टाकायचा आहे, कोणत्या देशाचे आहेत. इथे तुम्हाला काय म्हणते इथं राज्य सिलेक्ट करायचं आहे. इथे अशा प्रकारे इथे राज्य सिलेक्ट करायचं आहे क्लिक करून, आणि त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे इथे, आणि इथे पिनकोड टाकायचा. पिनकोड टाकणं महत्त्वाचं आहे, कारण की पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला योग्य रीते तुम्हाला जे प्रमाणपत्र ते मिळेल. आता इथे क्रियाविशेषण आहे. स्मार्ट गोलसाठी उभे करावे. विशिष्ट मुद्द्याच्या सध्या वास्तववादी वेळेवर सिनियर. इथे बघा आता इथे स्मार्ट गोलसाठी उभे. भारताने इथे तुम्हाला एक प्रश्न विचारला, त्या प्रश्नामध्ये तुम्हाला क्लिक करायचा आहे. भारताने 26 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या संविधानाच्या स्वीकृतीचा 75 वर्धापन साजरा केला. मुख्य स्मरणोत्सव कार्यक्रम 24 नोव्हेंबर 2024 रोजी मध्ये आयोजित केला. आता इथे कुठे कार्यक्रम आयोजित केला आहे, तुम्हाला इथे 5 प्रश्नाची तुम्हाला इथे तुम्हाला उत्तरे द्यायची आहे, टिक मार्क करायची उत्तरे. इथे बघा इथे 5 प्रश्न आहे, त्याची उत्तरे तुम्हाला द्यायची. आता इथे शेवटी काय म्हणते, पंतप्रधानांना प्रश्न. जीवन कौशल्य परीक्षेची तयारी आणि ताणतणाव, करिअर मार्गदर्शन इत्यादी संबंधित तुमच्या निवडीचा एक प्रश्न पंतप्रधानांना विचारण्यासाठी सादर करा. आता इथे तुम्हाला काय करायचं बघा, समजलं काय. इथे 5 प्रश्न दिले आहेत, त्याचं तुम्हाला इथे उत्तर अशा प्रकारे इथे क्लिक करायचं आहे. कोणते जे उत्तर असेल ते मला इथे क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर पंतप्रधानांना तुम्हाला या प्रश्न विचारायचा कशावर, जीवन कौशल्य परीक्षेची तयारी आणि ताणतणाव, करिअर मार्गदर्शन इत्यादी संबंधित तुम्हाला 500 शब्दामध्ये तुम्हाला इथे प्रश्न विचारायचा आहे. त्यानंतर मी माय भारत प्लॅटफॉर्म जॉईन करण्यास सहमत आहे. आणि तुम्हाला जर हे तुम्हाला काय करायचं आहे, आता सबमिट करायचं नसेल तर मग इथे सेव्ह ड्रॉप करू शकता, आणि सबमिट करायचं असेल तर तुम्हाला इथे सबमिटवर इथे क्लिक करता येते, आणि सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचा सेव्ह सक्सेसफुली असा मॅसेज येईल. तुम्हाला मी इथे ॲक्च्युअल हे प्रोसेस करून दाखवणारच आहे. बघा मित्रांनो, आता मी इथे सर्व प्रकारची इथे माहिती भरलेली आहे विद्यार्थ्याची. बघा इथे सर्व प्रकारची इथे माहिती मी फिलअप केलेली आहे. इथे प्रश्नाची उत्तरेसुद्धा लिहिलेली आहे, आणि मला जो 500 शब्दामध्ये जो काही विचारायचा आहे बघा, जीवन कौशल्य परीक्षेची तयारी आणि ताणतणाव, करिअर मार्गदर्शन इत्यादी संबंधित तुमच्या निवडीचा एक प्रश्न पंतप्रधानांना विचारण्यासाठी सादर करा. 500 शब्दामध्ये तो लिहिला आहे, आणि सर्व भरल्यानंतर मला इथे सबमिट केला आहे. बघा इथे काय आलं आहे, नो चेंज मॉडिफिकेशन यू विल परमिट आफ्टर सबमिट ऑर यू शुअर टू प्रोसेड. मला इथे ओके करायचं आहे, आणि इथे बघा अशा प्रकारे इथे रजिस्ट्रेशन झालं आहे. आता इथे बघा काय आहे ते, विद्यार्थी सेल्फ म्हणून सहभागी. तुम्ही परीक्षा पे चर्चा 2025मध्ये तुमचा सहभाग यशस्वीपणे सबमिट केला आहे. हे प्रमाणपत्र 1 फेब्रुवारी 2000 पासून उपलब्ध होईल. बघा आता इथे अशा प्रकारे तुम्हाला मॅसेज येईल, म्हणजे तुमचं सक्सेसफुली विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन झालं आहे. आता मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पालक म्हणून स्वतः रजिस्ट्रेशन करू शकता, किंवा शिक्षक म्हणून तुम्ही जर शिक्षक असाल तर शिक्षक म्हणून रजिस्ट्रेशन करू शकता. आणि आता ह्या व्हिडिओ तुम्हाला काय करा की आपल्या विद्यार्थ्यांना पाठवा. विद्यार्थ्यांना पाठवल्यानंतर कसे ते व्हिडिओ पाहून स्वतःचं रजिस्ट्रेशन करतील, आणि तुमचा ताण दूर होईल. नाहीतर तुम्हाला स्वतःला जर शिक्षक म्हणून रजिस्ट्रेशन करावे लागेल. तर मित्रांनो, अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे. या व्हिडिओचा लाभ घ्या आणि सर्वांना शेअर करा, आणि अशा प्रकारे तुमच्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी सहभाग करा. पालकांना पाठवा. ते सर्वात पालकाकडे मोबाईल असतात, ते सुद्धा या व्हिडिओचा लाभ घेऊ शकतात आणि आपल्या पाल्यांना सहभागी करू शकतात. तर मित्रांनो, धन्यवाद.